नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाण्यातील विश्वास सेंटर फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन शाळेतील विशेष मुलांबरोबर राजेंद्र तालक क्रिएशनने साजरा केला क्रिसमस। ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा युतीच्या हातून परिवहन सभापती पद गेल्यामुळे युतीला झटका। मिलिंद पाटणकर गेली 24 तास सेनेचा मार खात असल्याचा आव्हाड यांचा आरोप। आणि वीज महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात ठाण्यातील लोकमान्य नगर शिवसेना शाखेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। आपला आनंद दुसऱ्यांना वाटण्याच्या भावनेतून राजेंद्र तालक क्रिएशनने यावर्षीचा क्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला। अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि संकलक विद्याधर पाठारे यांनी ब्राह्मण शिक्षण मंडळ आणि ठाण्यातील विश्वास सेंटर फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन शाळेतील विशेष मुलांबरोबर क्रिसमस सणाचा आनंद घेतला। यावेळी उपस्थित सर्व मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेट्स वाटण्यात आलं। यावेळी मुलांनी खेळून, नाचून आणि त्यांचे गिफ्ट आणि खाऊ घेण्याआधी क्रिसमस ट्रीची मजा सांताक्लॉजच्या साथीने लुटली। 31 जानेवारी 2014 मध्ये चित्रपटसृष्टी एक दर्जेदार मराठी सिनेमा ए रेनी डेच्या माध्यमातून अनुभवणार आहे। राजेंद्र तालक क्रिएशन तर्फे चित्रपटाच्या तांत्रिक टीमची नुकतीच घोषणा झाली असून राजेंद्र तालक यांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कारकिर्दीला 1996 साली टेलिफिल्म शितू माध्यमातून सुरुवात केली। त्यानंतर सन 2004 मध्ये अलिशा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। सन 2006 मध्ये द्वैभाषिक चित्रपट सावली अंतर्नाद मराठी कोकणी या त्यांच्या चित्रपटाला 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले। सन 2008 मध्ये सावरिया.com आणि 2010 मध्ये ओ मारियाची निर्मिती त्यांनी केली। ए रेनी डे ही कथा अनिकेत नावाच्या एका मुलाची असून त्याला कुठल्याही मार्गाने लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे। त्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी लोकांना लाच देणं, त्यांना आकर्षित करण्यासाठी अनैतिक भेटवस्तू देणं किंवा लोकांना आपल्या मार्गातून दूर सारणं अशा कथेवर हा चित्रपट आधारित आहे। या चित्रपटाची कथा भ्रष्टाचार, त्याची पत्नी मुग्धाची अतिसंवेदनशील शक्ती, त्यांचा मोडणारा संसार आणि अनिकेतच्या अमर्याद इच्छा यावर आधारित आहे। या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी व्यावसायिकांची एक टीम एकत्र करण्यात आली आहे। चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन राजेंद्र तालक यांनी केलं असून आयरिस प्रोडक्शन आणि राजेंद्र तालक क्रिएशनने निर्मिती केली आहे। तर छायादिग्दर्शन संजय जाधव यांचं आहे। संवाद आणि पटकथा अभिराम भडकमकर यांचं असून संगीत रचना रेसुल पोकुट्टी आणि अमृत प्रीतम दत्ता यांची आहे। संकलन विद्याधर पाठारे, कला दिग्दर्शन अजित दांडेकर, संगीत अशोक पत्की यांचं असून त्याला शब्द सौमित्र यांचे आहेत। मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, अजिंक्य देव, हर्ष छाया, नेहा पेंडसे, सुलभा आर्या, संजय मोने आणि मनोज जोशी अशा कलाकारांची साथ या चित्रपटाला लाभली आहे। वंचित मुलांसोबत क्रिसमस साजरा करण्याचा उद्देश त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि उत्कट भावना व्यक्त करणे हा होता। क्रिसमस हा सर्वांसाठी आहे आणि त्याच तत्वज्ञानाने तो साजरा केला पाहिजे। विश्वास सेंटर सारख्या शाळा या मुलांचं चांगलं संगोपन करत असून त्यांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी सक्षम करत असल्याचं पाहून मी खरोखरीच आनंद झालो असल्याची भावना दिग्दर्शक राजेंद्र तालक यांनी व्यक्त केली। राजेंद्र तालक क्रिएशनने तांत्रिक टीम आणि कलाकारांच्या माध्यमातून एक दर्जेदार टीम तयार केली आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची समस्या आणि ती सामान्य कुटुंबांना कशी छळते हे दर्शवण्याचा छोटा प्रयत्न आहे। चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांना एक दर्जेदार सिनेमा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण या चित्रपटाबाबत खूप उत्साही असून अशा टीमच्या साथीने हा चित्रपट अनेकांच्या हृदयाला हात घालेल अशी आपली खात्री असल्याचं यावेळी दिग्दर्शक राजेंद्र तालक यांनी म्हटलं आहे।
ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा युतीच्या हातून परिवहन सभापती पद गेल्यानं मोठा झटका युतीला लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचा परिवहन सदस्य फितूर होऊन ऐनवेळी आघाडीला मतदान केल्यामुळं परिवहन सभापतीचा मान आघाडीला मिळालाय. भाजप ठाणे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचे समर्थक समजले जाणारे अजय जोशी यांनी आघाडीला मत दिल्यानं सेनेला पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे हे षडयंत्र पाटणकर यांनीच रचलं होतं. त्यामुळे सेनेला झटका बसला आहे असा आरोप करून सेनेनं पाटणकर यांच्या पालिकेतील कार्यालयाची तोडफोड करीत त्यांना मारहाण केली. पालिकेत जवळपास 6 तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पाटणकर यांना सेनेचे नेते मुंबईला भाजप पक्षश्रेष्ठींकडे घेऊन गेले व या सर्वांचीच बैठक झाली. परंतु त्यानंतर मात्र पाटणकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा फोनही स्विच ऑफ असल्याचं दाखवत असून पाटणकर यांच्या परिवारालाही पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. पाटणकर हे ठाण्यातील राबोडी भागातील प्राईड पॅराडाईज या इमारतीत 13व्या मजल्यावर राहतात. या इमारतीबाहेरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मीडियाशी बातचीत करण्यास त्यांच्या परिवारानेही नकार दिलाय. त्यामुळे नक्की पाटणकर कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. तर कोणीही तक्रार दिली नाही म्हणून त्यांचा शोध घेण्यात येत नसून पोलीस बग्ग्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे पाटणकर गेली 24 तास सेनेचा मार खात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार व कार्याध्यक्षांनी केला आहे. तसंच जर भाजपचा सदस्य फुटला म्हणून पाटणकर यांचा राजीनामा मागतात, मग सेनेचे शैलेश भगत फुटले तर सेनेच्या नेत्यांवर कारवाई का नाही, त्याचा राजीनामा का मागितला गेला नाही, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. असं आहे की पोलिसांनी चूक केलेली आहे. त्यांच्यासमोर मारहाण झालेली असताना जर पोलीस गुन्हे नोंदवणार नसतील, पोलीस आमच्याबद्दल एवढे सॉफ्ट नसतात. आमच्या हातात चुका झाला की अगदी वरपर्यंत आमच्या तक्रारी जातात की आम्ही कसे चुकीचे वागतो आहोत म्हणून. पण इथे तर पोलीस, माझ्या माहितीप्रमाणे एका सिनियर पोलीस अधिकाऱ्याला आया बहिणीच्या शिव्या देण्यात आल्या. तो पोलीस अधिकारी ते ऐकत होता. हे मी अगदी खात्रीनिशी सांगतोय. पोलिसांचे चेहरे आले, त्यांच्या समोर मारहाण होते, आणि तरी जर अज्ञात इस्मांविरुद्ध गुन्हे दाखल करत असतील तर धन्य. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. वीज महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात काल ठाण्यातील लोकमान्य नगर शिवसेना शाखेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. ठाण्याच्या सर्वच भागात गेल्या काही महिन्यांपासून वीज महावितरणतर्फे वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्यानंतर ठाण्यातील रहिवाशांना दुपटी टिपटीनं बिलं येऊ लागली. वारंवार तक्रार करूनही, वीज महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही येथील रहिवाशांना दाद मिळत नव्हती. या विरोधात सर्वसामान्य ठाणेकरांनी शिवसेनेसोबत महामोर्चा काढत महावितरणला जाब विचारला. महावितरणच्या गलथानपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना 4 ते 5 हजार रुपये बिल येऊ लागल्यानंतर रहिवाशांनी नगरसेवक आणि आमदारांकडे धाव घेतली. काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार राजन विचारे, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि रहिवाशांनी वीज महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यात भरमसाठ वीज बिलं, धोकादायक ओव्हरहेड केबल, खंडित वीज पुरवठा, नादुरुस्ती ट्रान्सफॉर्मर अशा विषयांवर एक निवेदन लोकमान्य नगर वीज महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं. तर लवकरात लवकर रहिवाशांची चाललेली लूट मागे न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने जे घडेल त्याला शिवसेना जबाबदार राहणार नाही असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. तर दर महिन्याला 4 आणि 5 हजार विजेचे बिल भरायचं कसं, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलाय. या MSEBच्या गचाळ कारभारामुळे भरमसाठ बिलं वाढवलेली आहे. ज्याचं 200 रुपये येत होतं त्याला डायरेक्ट 2000 रुपये बिल पाठवायला लागलेले आहेत. ज्याचे 500 होते त्याला 3000 रुपये बिल. आता अनेक बिलं या ठिकाणी, अनेक लोक या ठिकाणी भेटली की जे वापर जेवढं आहे तेवढ्या वापराप्रमाणे बिल आलं पाहिजे ही माफक अपेक्षा असताना या ठिकाणी कुठलाही काही विचार न करता सरसकट बिलं वाढवून पाठवण्याचा सपाटा या ठिकाणी MSEBनं लावला आहे. ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे. त्याबरोबर या ठिकाणी ओव्हरहेड वायर्स आहेत, शॉक लागतोय लोकांना, जुने झालेले ट्रान्सफॉर्मर आहेत ते सगळे बदलले पाहिजे. काही ठिकाणी लोडशेडिंग आहे. हे सगळ्या अडचणी असताना एकीकडे अडचणी आणि दुसरीकडे बिलं वाढवण्याचा प्रकार. औरव गवई काय सांगा, 10 वर्षापासून 10 वर्षापासून मला एवढं बिल येऊन राहिलं की आम्हाला झेपले नाही जाऊन राहिलं.
10 वर्ष झाले 2000. आता मीटर बदली केलं तरी 3000 बिल दिलं पाठवून. या महिन्यातच मीटर बदली केलं तरी 3000 बिल आलं. याच्या अगोदर 5000 बिल आलं. मग आता हे बिल यायला दाखवतो 600 रुपये मीटर बदली करायचे घेतले. मग आता काय करावं, विचारावं यावं इकडे, कोणी आम्हाला सांगू शकत नाही. खूप त्रास होतो का? खूप त्रास, आता जीव द्यायची पाळी आली. एक तर बिमारी आहे मला. ठाण्यातील परिवहन सभापती निवडणुकीतील राड्यानंतर ठाण्यातील भाजपचे उपमहापौर गायब असताना त्यांच्या प्रभागात शिवसेनेनं मिलिंद पाटणकर विरोधात पोस्टर्स लावले असून या पोस्टर्समध्ये विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या लावण्यात आल्या आहेत. वृंदावन आणि श्रीरंग परिसरात हे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर समस्त शिवसैनिक असं लिहिण्यात आले. शिवसेनेला झालेला परिवहनमधील पराभव जिवारी लागला आहे आणि त्यामुळेच पाटणकर गायब असताना त्यांच्या विरोधात अशी कृती शिवसेनेकडून करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. माहिती घेतो आणि सांगतो, आता माहिती उपलब्ध नाही, पुढील बैठकीत सादर केली जाईल. संबंधित अधिकार नसल्यानं माहिती देता येऊ शकत नाही, अशा प्रकारची उत्तरं सध्या ठाणे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून स्थायी समितीच्या बैठकीत दिली जाते. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत तर सभा सुरू झाल्यापासून येईपर्यंत अधिकाऱ्यांकडून हीच उत्तरं मिळत असल्यानं सदस्य चांगलेच हैराण झाल्याचं दिसून आलं. स्थायी समितीच्या बैठकीत विविध स्वरूपांचे गोषवारे सादर होत असतात. या गोषवाऱ्यांच्या अनुषंगानं सदस्य अनेक स्वरूपांचे प्रश्न प्रशासनाला विचारत असतात. कधी कधी पटलावर नसलेल्या विषयांवर देखील सदस्य चर्चा करीत असतात. परंतु याची देखील उत्तरं प्रशासनाकडून मिळत नसल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार घडत आहे. पटलावर नसलेल्या विषयासंदर्भात एखाद्या सदस्याला चर्चा करायची असेल तर त्याने त्याचे प्रश्न 2 दिवस आधीच संबंधित विभागाकडे द्यावेत अशी सूचना आयुक्तांनी केलेली आहे. परंतु गोषवाऱ्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करीत असताना सदस्यांना त्या अनुषंगाने उत्तरं मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार असे प्रकार घडत असल्यानं सदस्य देखील आता हैराण झालेले आहेत. परंतु प्रशासनाच्या वतीनं या संदर्भात कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्याचं दिसून आले. ठाणे परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर पालिकेत झालेली हाणामारी आणि तोडफोड पोलीस तसंच पालिकेच्या सुरक्षा रक्षकांसमोर होऊनही पालिका प्रशासनाने या हल्लेखोरांबाबत डोळेझाक केली आहे. राजकीय दबावापुढे झुकत प्रशासनानं नगरसेवक अथवा नेत्याचं नाव न घेता चक्क अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पालिकेत परिवहन समितीच्या सभापतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे अजय जोशी यांचं मत फुटल्यानं शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शैलेश भगत निवडून आले. जोशी यांच्या बंडाला मावळते उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची फूस असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतच मारहाण केली. तसंच पालिकेतील फर्निचरचीही तोडफोड केली. या प्रकरणी पालिका सुरक्षा अधिकाऱ्यानं नौपाडा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत कुणाचंही नाव नाही. पोलिसांनी 7 अज्ञातांविरोधात सरकारी मालमत्तेचं नुकसान, जमावबंदी आदेशभंग तसेच पालिका कर्मचाऱ्यांची अडवणूक या अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. वास्तविक हा सर्व हिंसक प्रकार पोलिसांसमोरच घडला तरीही ठोस तक्रार करण्यासही प्रशासन कसरत असल्यानं धिंगाणा घालणारे मोकाटच राहण्याची चिन्ह आहेत. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.